मंगलमूर्ती मोरया. जय श्रीराम. गणेशाच्या महिमा ऐकत असताना विविध पराक्रमाच्या कथा आणि प्रसन्न होऊन गणेशाने अनेकांचा उद्धार केला. त्यापैकीच एक कथा सोमकांत राजाला भृग ऋषी सांगू लागलेले आहेत की बल्लाळ नावाचा मुलगा अत्यंत गोड, इनोसंट, निष्पाप आपल्या मित्रांबरोबर नदीच्या तीरावरती खेळाखेळातलीच गणेशाची मूर्ती तयार करे. त्या मूर्तीसमोर मातीचेच मोदक तयार करून नैवेद्य अर्पण करत असे आणि गणेशाची सर्वांना प्रार्थना करायला लावत असे. मुलांना, त्याच्या या मित्रांना सुद्धा गणेशाच्या उपासनेचं त्याने वेड लावलं आणि त्याचा नित्यकर्म रोजचाच नियम झाला. संध्याकाळच्या वेळेला सगळ्या मुलांना घेऊन जायचं आणि त्या नदीच्या तीरावरती गणेशाची उपासना करायची. एके दिवशी सकाळपासूनच बल्लाळ आपल्या मित्रांसह नदीच्या तीरावर आलेला आहे आणि त्याने भगवंताची पूजा मांडलेली आहे. गणरायाला विविध प्रकारचे मातीचे, दगडाचे अलंकार अर्पण केलेले आहे. माती म्हणूनच फुलं अर्पण केलेले आहेत आणि नैवेद्य अर्पण केलेलं आहे. ही सगळी बल्लाळाची मानसपूजा गणेश रोज स्वीकारत होते. त्या दिवशी बराच वेळ खेळत बसलेले हे बल्लाळ घरी जाण्याचं विसरून गेलेले आहे. इकडे बाकी मित्रांचे पालक, आई वडील बल्लाळांच्या वडिलांकडे येऊन गाऱ्हाणं करू लागलेले आहे. तुमच्या मुलाने आमच्या मुलाला नादी लावलेले आहे आणि दिवसभर तो बाहेर कुठे जातो हे आम्हाला कळत नाही, अशा प्रकारचे गाऱ्हाणे करू लागल्यामुळे बल्लाळांचे वडील भयंकर संतापलेले आहे. नदीच्या तीरावर बल्लाळाला शोधण्यासाठी आले असताना बल्लाळ त्या ठिकाणी ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसलेला होता. बल्लाळाच्या वडिलांना बघून बाकीचे मित्र पळून गेले, परंतु बल्लाळ डोळे बंद असल्यामुळे लक्षात त्याच्या आलेलं नाही. बल्लाळाच्या वडिलांनी त्याला पकडलेले आहे, एका झाडाला बांधलेले आहे आणि छोट्या काठीने त्याला बेदम ठोकून काढलेले आहे, फटके दिलेले आहे. आणि बल्लाळाची जी काही मांडलेली पूजा होती ती सुद्धा पूजा संपूर्ण पाण्यामध्ये सोडून दिलेली आहे. हे सर्व बघितल्यानंतर बल्लाळाला रडू कोसळलेले आहे. तुला अशी शिक्षा करणार, आज तुला जेवायला मिळणार नाही, असे म्हणून बल्लाळाचे वडील घरी निघून गेलेले आहे. बल्लाळाला संपूर्ण शरीरावरती मार लागल्यामुळे वेदना होत होत्या. बल्लाळाची मान छातीवर आलेली होती. बल्लाळाला झोप पण येत होती, भूक पण लागलेली होती, रडू पण येत होते. ही केविलवाणी अवस्था पाहून गणेशाला फार दुःख झाले. प्रत्यक्ष विनायक प्रगट झालेले आहे. बल्लाळाला बांधलेले त्या झाडाला सोडवलेलं आहे, बल्लाळाला मांडीवर घेतलेलं आहे, त्याचे कोड कौतुक करू लागलेले, लाड केलेले आहे आणि बल्लाळाला मोदक खायला दिलेले आहेत, लाडू खायला दिलेले आहेत आणि सांगितलेले आहे की तुझ्या ह्या तीर्थरूप म्हणजे वडिलांनी ही पूजा आणि तू केलेली सेवा, उपासना त्या ठिकाणी व्यत्यय आणलं, त्यामुळे त्यांना दुःख प्राप्त होईल. असे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी गणेश अंतर्धान पावलेले आहे. पुढे बल्लाळाच्या वडिलांचा तो जन्म संपलेला आहे आणि दक्ष म्हणून एक राजपुत्र म्हणून जन्माला आलेले आहे. परंतु ह्या जन्मी बल्लाळाचे वडील मूकबधीर आणि पाठीमध्ये कुबड ह्या विद्रूप रूपामध्ये जन्माला आलेले आहेत आणि त्वचा रोग पण त्यांना झालेला आहे. बल्लाळाच्या आईचे ह्या ठिकाणी दक्ष राजपुत्राची ती माता म्हणून पुढे मातेला आपल्या पुत्राच्या वेदना सहन होत नव्हत्या, म्हणून कौंडिन्य नावाच्या नगरामध्ये हे दोघंजण आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी गणेशाची प्रार्थना आणि आराधना सुरू केलेली आहे. आणि ह्या कौंडिन्यपूर नगरामध्ये दक्ष आणि त्याची माता कमला हे सेवा करत असताना मुद्गल ऋषी त्या ठिकाणी आलेले आहे आणि ह्या मुद्गल ऋषींच्या अंगावरील वारा नुसता
वाऱ्याची झुळूक, वारा पण नाही, वाऱ्याची झुळूक या दक्ष राजपुत्रावरती आलेली आहे. आणि त्या नुसत्या वाऱ्याच्या झुळुकातून इतके प्रसन्न आणि अतिशय पवित्र ऊर्जा त्या दक्षावर पडली आणि हा राजपुत्र संपूर्ण निरोगी झालेला आहे. मूकबधिरत्व त्याचं नष्ट झालेलं आहे. त्याने ऋषींना साष्टांग नमस्कार घातलेला आहे. मुद्गल ऋषींनी त्याला याच ठिकाणी गणेशाची आराधना करण्याचे आदेश दिलेला आहे. पुढे 12 वर्ष अंगठ्यावर उभे राहून, पायाच्या अंगठ्यावर उभे राहून दक्षाने गणेशाची आराधना केलेली आहे, उपासना केली आहे, तपश्चर्या केलेली आहे. आणि बरोबर 12 वर्षांनंतर त्या कौंडिन्य नावाच्या नगरातील जो राजा होता त्याचा अचानक मृत्यू, आकस्मिक मृत्यू झालेला आहे. मृत्यूनंतर नवीन राजा नेमणूक करणे आवश्यक होते. त्यावेळेला मुद्गल ऋषी तेथील प्रधानांना जाऊन म्हटलेले आहेत की आपल्या राजाचा प्रिय हत्ती सामंतक हा जो हत्ती आहे, ह्या हत्तीने ज्या व्यक्तीच्या गळ्यात माला धारण केली किंवा माळ घातली, अर्पण केली, अशाच व्यक्तीला आपण राजे बनवावे असे सांगितल्यानंतर मुद्गल ऋषींचे वाक्य प्रमाण मानून दुसऱ्या दिवशी नगरामध्ये दवंडी पिटवण्यात आलेली आहे. शुभ दिवशी सामंतक हत्ती गजराज ज्यांच्या गळ्यात फुलांची माळ घालतील ते पुढचे राजे असतील. सर्व नगरातील इच्छुक, आता राजा होण्याची इच्छा कोणाला नसणार, प्रत्येकालाच असणार. आपल्याला जसे नटून थटून रुबाबाद येता येईल तसे राजवाड्याच्या बाहेर संपूर्ण नगर, आसपासच्या नगरातील तरुण वृद्ध सगळे येऊन उभे राहिलेले आहेत. आणि या सामंतक हत्तीने आपल्याच गळ्यात फुलांची माला घालावी अशी अपेक्षा प्रत्येकजण करू लागलेली आहे. परंतु हा सामंतक हत्ती जो आहे, हा गजराज जो आहे, ज्यावेळी त्याच्या सोंडेमध्ये फुलांची माळ दिली त्यावेळी तो चालत 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 विनायकाच्या मंदिरात आलेला आहे. आणि ह्या विनायकाच्या मंदिरात ध्यानस्थ असणारे दक्ष, डोळे मिटून बसलेले, गणरायाची प्रार्थना करणारे, पूजेमध्ये मग्न असणारे, यांच्या गळ्यात ती माळ अर्पण केलेली आहे. ज्यावेळी ही माळ घातली त्यावेळेला त्यांनी डोळे उघडून बघितले तर साक्षात समोर गजराज होते आणि गणेशाच्या केलेल्या उपासनेचे फळ म्हणून कौंडिन्य नावाच्या नगराचे राज्य किंवा राजा म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेले आहे. आणि पुढे या राज्याचा उत्तम प्रकारे कारभार या दक्षाने केलेला आहे. अशी ही सुंदर, फक्त मुद्गल ऋषींच्या आशीर्वादाने आणि गणेशाच्या कृपेने राज्यकारभार करून शेवटी हा जो दक्ष राजा जो आहे पुढे गणलोकात जाता झालेला आहे. अशा प्रकारचे ही अजून एक कथा सोमकांत राजाला भृगु ऋषींनी सांगितलेली आहे. मंगलमूर्ती मोरया. जय श्रीराम.